Please subscribe the channel and press the bell icon. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल लेट्स लर्न वर. तर विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही सर्वजण? अभ्यास करताय ना? करायलाच पाहिजे, कारण सुख समृद्धीचा झरा शिक्षण हाच मार्ग खरा. आणि याच शिक्षणाच्या मार्गावर मार्गक्रमण करण्यासाठी मी तुमच्यासमोर घेऊन आलेले आहे विज्ञान प्रश्नसंच भाग 4. चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण लगेचच सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर पहा, आजच्या व्हिडिओमधला सर्वात पहिला प्रश्न तुमच्यासमोर आहे. तर प्रश्न क्रमांक 1 आहे, हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे डॅश हा रोग होतो. या प्रश्नासाठी पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 पॉलिसायथेमिया, पर्याय क्रमांक 2 अनेमिया, पर्याय क्रमांक 3 थॅलेसेमिया आणि पर्याय क्रमांक 4 हिमोफिलिया. आणि आपली वेळ सुरू होते आत्ता. तर करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 अनेमिया. तर लक्षात घ्या, हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे अनेमिया हा आजार होतो किंवा हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे अनेमिया हा रोग होतो. तर आता आपण थोडंसं एक नजर इतर जे 3 आजार आहेत, इतर जे 3 रोग आहेत त्यांच्याबद्दलही थोडक्यात माहिती घेऊया. तर इथे सर्वात पहिल्यांदा तुमच्यासमोर आलेला आहे पॉलिसायथेमिया. आता पॉलिसायथेमिया जो आहे तो अगदी अनेमियाच्या विरुद्ध आहे. म्हणजेच अनेमिया हा हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे होतो, पण त्याचवेळी पॉलिसायथेमिया हा जो आहे तो हिमोग्लोबिनच्या जास्त झाल्यामुळे, म्हणजे हिमोग्लोबिन जो आहे तो जास्त झाल्यामुळे पॉलिसायथेमिया हा रोग होतो. त्याच्यानंतर आहे थॅलिसेमिया. ओके, थॅलेसेमिया हा जो आजार आहे हा एक अनुवंशिक आजार आहे. या आजारामध्ये काय होतं तर जे लाल रक्तपेशी आहेत, RBC जे आहेत आपल्या रक्तामध्ये आढळून येतात, या कमी तयार होतात. त्याचबरोबर हृदयाचा आकारही या आजारामध्ये वाढतो. हा आजार मुख्यतः पंजाबी, गुजराती आणि सिंधी लोकांमध्ये जास्त प्रमाणात आढळून येतो. आणि पर्याय क्रमांक 4 जो होता तो होता हिमोफिलिया. हिमोफिलिया हा जो आहे हा सुद्धा एक प्रकारचा अनुवंशिक आजार आहे. तर या आजारामध्ये काय होतं लक्षात घ्या, आपल्या शरीरामध्ये रक्त जे आहे ते रक्त घोटण्यासाठी एकूण 13 घटक असतात, परंतु या 13 घटकांच्या पैकी घटक क्रमांक 8 आणि घटक क्रमांक 9 जर या 2 घटकांचा जर का अभाव आढळून आला तर हिमोफिलिया हा आजार होत असतो. तर लक्षात घ्या, यापैकी काय आहे करेक्ट ऑप्शन मात्र काय आहे अनेमिया, कारण आपला प्रश्न होता हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे हा रोग होतो, तर अनेमिया. यानंतर आपला पुढचा प्रश्न जो आहे त्याच्याकडे लगेचच आपण वळूया. प्रश्न क्रमांक 2 जो आहे तो आहे, हिमोग्लोबिन जास्त झाल्यामुळे डॅश हा रोग होतो. आणि पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 अनेमिया, पर्याय क्रमांक 2 थॅलेसेमिया, पर्याय क्रमांक 3 पॉलिसायथेमिया आणि पर्याय क्रमांक 4 हिपॅटोमा. आणि वेळ सुरू होत आहे आत्ता. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहितीच असेल, जसं मी प्रश्न क्रमांक 1 मध्येच सांगितलेलं होतं. करेक्ट आन्सर आहे पॉलिसायथेमिया. हा तोच प्रश्न होता, हिमोग्लोबिन जास्त झाल्यामुळे हा रोग होतो, तर पॉलिसायथेमिया. ओके, पॉलिसायथेमिया सॉरी. लक्षात घ्या, अनेमिया कमी झाल्यामुळे होतो, म्हणजे हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी असेल. अनेमिया हिमोग्लोबिनचं प्रमाण जास्त असेल तर पॉलिसायथेमिया. आणि थॅलेसेमिया जो आहे तो कशामुळे होतो तर लक्षात घ्या, हा एक अनुवंशिक आजार मी सांगितलेलं होतं. तर लाल रक्तपेशींची संख्या जी आहे ती कमी प्रमाणात तयार होत असते. कमी प्रमाणात तयार होत असतात लाल रक्तपेशी आणि हृदयाचा आकार वाढतो. आणि हा जो एक वेगळा घातलेला आहे मी हिपॅटोमा, हा जो आहे हा कोणता आजार आहे तर लक्षात घ्या, यकृताचा कॅन्सर. हिपॅटोमा हा जो आहे तो लिव्हर कॅन्सर जो आहे त्याला आपण म्हणत असतो हिपॅटोमा. ओके, तर ही सर्व नावं लक्षात ठेवा. लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्ही स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करत असता त्यावेळेस ऑप्शन्सचाही अभ्यास झाला पाहिजे. ओके, तर ठीक आहे. आता आपण लगेचच प्रश्न क्रमांक 3 कडे वळूया. प्रश्न क्रमांक 3 आहे,
पांढऱ्या पेशी या डॅशमध्ये तयार होतात. आणि यासाठी पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 अस्थिमज्जा, पर्याय क्रमांक 2 प्लीहा, पर्याय क्रमांक 3 यकृत, पर्याय क्रमांक 4 अस्थिमज्जा तसेच प्लीहा. आणि आपली वेळ सुरू होत आहे आत्ता. तर करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 अस्थिमज्जा तसेच प्लीहा. लक्षात घ्या, तुम्हाला आठवत असेल या आधीच्या व्हिडिओमध्ये मी लाल रक्तपेशी कुठे तयार होतात हा प्रश्न विचारलेला होता आणि त्याचं उत्तर होतं अस्थिमज्जा. लक्षात घ्या, प्रौढ माणसाच्या शरीरात, प्रौढ व्यक्तीच्या शरीरात अस्थिमज्जामध्ये लाल रक्तपेशी तयार होत असतात, परंतु भ्रूण जे आहे त्या भ्रूणाच्या शरीरामध्ये मात्र यकृत आणि प्लीहामध्ये लाल रक्तपेशी तयार होत असतात. लक्षात घ्या, परंतु ह्या ज्या पांढऱ्या पेशी आहेत त्या मात्र अस्थिमज्जा तसेच प्लीहामध्ये तयार होत असतात. लक्षात घ्या, कन्फ्यूज व्हायचं नाहीये. लाल रक्तपेशी आणि पांढऱ्या पेशी, ओके, लाल पेशी आणि पांढऱ्या पेशी लक्षात घ्या. तर इथे पांढऱ्या पेशी ज्या आहेत त्या अस्थिमज्जा तसेच प्लीहामध्ये तयार होत असतात. पुन्हा एकदा सांगते, अस्थिमज्जा आणि तसेच प्लीहामध्ये पांढऱ्या पेशी तयार होत असतात. त्याचप्रमाणे अस्थिमज्जामध्ये लाल रक्तपेशी तयार होत असतात आणि प्लीहा आणि यकृतमध्ये भ्रूण जे आहे त्या भ्रूणाच्या लाल पेशी तयार होत असतात. ओके, तर आपलं या प्रश्नाचं मात्र उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 अस्थिमज्जा तसेच प्लीहा. आपण लगेचच पुढच्या प्रश्नाकडे येऊया. प्रश्न क्रमांक 4 कडे येऊया. प्रश्न क्रमांक 4 आहे रक्ताचा अभ्यास करणारे शास्त्र. आणि यासाठी पर्याय आहेत. हिपॅटॉलॉजी, पर्याय क्रमांक 2 हिस्टॉलॉजी, पर्याय क्रमांक 3 हेमॅटॉलॉजी, पर्याय क्रमांक 4 जिओलॉजी. आणि आपली वेळ सुरू होत आहे आत्ता. तर करेक्ट ऑप्शन जे आहे आपलं ते आहे ऑप्शन नंबर 3 हेमॅटॉलॉजी. लक्षात घ्या, या आधीच्या व्हिडिओमध्ये मी एक प्रश्न विचारलेला होता रक्तवाहिन्यांचा. लक्षात घ्या, कन्फ्यूज होऊ नका. रक्तवाहिन्यांचा अभ्यास करणारे शास्त्र कोणते असा प्रश्न आला तर एन्जिओलॉजी. लक्षात घ्या, रक्तवाहिन्यांचा अभ्यास असेल तर एन्जिओलॉजी, परंतु रक्ताचा अभ्यास करणारे शास्त्र कोणते आहे तर हेमॅटॉलॉजी. ओके, रक्ताचा अभ्यास हेमॅटॉलॉजी आणि रक्तवाहिन्या म्हटलं का एन्जिओलॉजी असे शास्त्र आहेत. ओके, या सर्व शास्त्रांची नावं देखील आपल्याला माहिती पाहिजे. चला तर माझे उरलेले ऑप्शन आहेत त्यांचाही आपण थोडासा पाहूया. तर हेपॅटॉलॉजी जे आहे ते काय आहे तर स्टडी ऑफ लिव्हर. यकृताचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजेच काय झालं हेपॅटॉलॉजी. त्याच्यानंतर हिस्टोलॉजी आहे. हिस्टोलॉजी म्हणजेच काय येणार आहे तर स्टडी ऑफ लिव्हिंग टिश्यू. जे लिव्हिंग टिश्यू आहेत त्यांचा अभ्यास कुठे केला जातो हिस्टोलॉजीमध्ये केला जातो. आणि जिओलॉजीमध्ये हे माहितीच असेल बहुतेक की स्टडी ऑफ अर्थचा अभ्यास केला जातो जिओलॉजीमध्ये. तर आपला रक्ताचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे कोणतं आहे हेमॅटॉलॉजी. लक्षात घ्या, अशा प्रश्नांमध्ये समजा इथे आता एन्जिओलॉजी हा जर का ऑप्शन आला असता तर पुन्हा आपण थोडेसे कन्फ्यूज होतो की रक्तवाहिन्यांचा. तर हे व्यवस्थित क्लिअर करून घ्या. रक्ताचा अभ्यास हेमॅटॉलॉजी, रक्तवाहिन्यांचा अभ्यास एन्जिओलॉजी. ओके, तर ठीक आहे, आपण पुढच्या प्रश्नाकडे लगेचच वळूया. प्रश्न क्रमांक 5 तुमच्यासमोर प्रस्तुत आहे. रक्त हे डॅश ऊतीचा प्रकार आहे. आणि यासाठी पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 सरल, पर्याय क्रमांक 2 संयोजी, पर्याय क्रमांक 3 चेताऊती, पर्याय क्रमांक 4 अभिस्तर ऊती. आणि आपली वेळ सुरू होत आहे आत्ता. तर हा प्रश्न अगदी सरळ प्रश्न होता, अगदी सोपा प्रश्न होता. या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे संयोजी, ऑप्शन नंबर 2. तर लक्षात घ्या, रक्त हे जे आहे ते संयोजी ऊतीचा प्रकार आहे. ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट ऑप्शन. तर आता आपण जाऊया प्रश्न क्रमांक 6 कडे. प्रश्न क्रमांक 6 तुमच्यासमोर आहे. माशाच्या शरीरात रक्त हृदयातून फक्त एकदाच जाते कारण. यासाठी पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 माशांच्या हृदयाला एकच कप्पा असतो, पर्याय क्रमांक 2 माशांच्या हृदयाला 2 कप्पे असतात, पर्याय क्रमांक 3 माशांच्या हृदयाला 3 कप्पे असतात,
पर्याय क्रमांक 4 माशांच्या हृदयाला 4 कप्पे असतात आणि आपली वेळ सुरू होत आहे आत्ता. तर करेक्ट ऑप्शन आहे याचंही उत्तर मी या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं. तर लक्षात घ्या, सर्व व्हिडिओज व्यवस्थित पाहत जा, पुन्हा पुन्हा पाहून त्याची रिव्हिजन करत जा. त्यामुळे आपले प्रश्न जे आहेत ते जास्त पक्के व्हायला मदत होते, आपल्याला व्यवस्थित आपलं म्हणजे म्हणतो ना आपण दृढीकरण व्हायला मदत होते. त्यामुळे पुन्हा पुन्हा पाहत जा. तर लक्षात घ्या, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, माशाच्या हृदयाला 2 कप्पे असतात. लक्षात घ्या, माशाच्या शरीरात रक्त हृदयातून फक्त एकदाच जाते, कारण माशाच्या हृदयाला 2 कप्पे असतात. त्याच्यामध्ये एक आलिंद आणि एक निलय असतं आणि त्यामुळे माशांच्या शरीरामध्ये रक्त हृदयातून फक्त एकदाच जाते. लक्षात घ्या. त्याच वेळेस लक्षात ठेवायचं आहे की 4 कप्पे हे मनुष्य, बेडूक यांसारख्या प्राण्यांच्या शरीरामध्ये असतात. ओके. आणि माशांना मात्र 2. इथे आपल्याला बऱ्याच वेळेस असं वाटू शकतं की 1 असेल, परंतु नाही, माशांच्या हृदयाला मात्र 2 कप्पे असतात आणि त्यामुळे काय होतं, तर रक्त जे आहे ते हृदयातून फक्त एकदाच जाते. आता आपण येऊया पुढचा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 7. तर तुमच्यासमोर प्रस्तुत आहे प्रश्न क्रमांक 7. मानवी शरीरातील सर्व अशुद्ध रक्त डॅश येथे एकत्रित केले जाते. यासाठी पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 डावे अलिंद, पर्याय क्रमांक 2 उजवे अलिंद, पर्याय क्रमांक 3 डावे निलय आणि पर्याय क्रमांक 4 उजवे निलय. आणि आपली वेळ सुरू होत आहे आत्ता. तर करेक्ट ऑप्शन आहे उजवे आलिंद. लक्षात घ्या, मानवी शरीरामध्ये हृदयाचे 4 कप्पे असतात आणि या 4 कप्प्यांच्यापैकी 2 आलिंद आणि 2 निलय. डावे आलिंद, उजवे आलिंद, डावे निलय आणि उजवे निलय. निलय जे आहे ते खालच्या बाजूला असतात, आलिंद जे आहे ते वरच्या बाजूला असतात. तर उजव्या आलिंदामध्ये सर्वप्रथम सर्व शरीरातील अशुद्ध रक्त एकत्र केले जाते आणि त्यानंतर उजवे आलिंद जे आहे ते आकुंचन पावून त्यातील सर्व अशुद्ध रक्त उजव्या निलयाकडे पाठवते. लक्षात घ्या, उजव्या आलिंदामध्ये एकत्रित होते, उजव्या निलयाकडे पाठवते. म्हणजेच एकंदरीत आपल्या उजव्या बाजूला अशुद्ध रक्त असते. आता उजव्या निलयाकडून मग ते रक्त पुन्हा कुठे पाठवले जाते, तर डाव्या निलयाकडे पाठवले जाते. लक्षात घ्या, डाव्या आलिंदाकडे. लक्षात घ्या, उजव्या आलिंदाकडून रक्त उजव्या निलयाकडे येते आणि उजव्या निलयाकडून रक्त जे आहे ते डाव्या आलिंदाकडे येते आणि डाव्या आलिंदाकडून लास्टला कुठे येते, डाव्या निलयाकडे आपले रक्त येते आणि डावे निलय जे आहे ते संपूर्ण शरीरभर शुद्ध रक्त पुरवते. लक्षात घ्या, डावे आलिंद, डावे निलय यामध्ये शुद्ध रक्त असते, तर उजवे आलिंद आणि उजवे निलय यामध्ये अशुद्ध रक्त असते. ओके. तर लक्षात घ्या, या प्रश्नाचं उत्तर आहे उजवे आलिंद. उजव्या आलिंदामध्ये सर्व शरीरातील अशुद्ध रक्त जे आहे ते एकत्रित केले जाते. ठीक आहे. प्रश्न क्रमांकात आपण 8 कडे येऊया आणि प्रश्न क्रमांक 8 आहे, झुरळाच्या हृदयाला डॅश कप्पे असतात. या प्रश्नासाठी पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 4, पर्याय क्रमांक 2 8, पर्याय क्रमांक 3 11, पर्याय क्रमांक 4 13. आणि आपली वेळ सुरू होत आहे आत्ता. आणि करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4. बऱ्याच वेळेस हा जो प्रश्न आहे हा माहितीही असतो आपल्याला, कारण की मोस्टली आपल्याला असं असतं की हृदय जे आहे त्याला 2 कप्पे आहेत, 3 कप्पे आहेत किंवा 4 आहेत, परंतु झुरळाच्या हृदयाला मात्र एकूण 13 कप्पे आहेत आणि झुरळामध्ये खुली रक्ताभिसरण संस्था आढळून येते. लक्षात ठेवा, हा प्रश्न या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण घेतलेला होता. झुरळाच्या हृदयाला एकूण 13 कप्पे आहेत, परंतु झुरळामध्ये तरी देखील खुली रक्ताभिसरण संस्था ही आढळून येते. ओके. तर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया, प्रश्न क्रमांक 9 कडे. आणि
प्रश्न क्रमांक 9 आहे, मानवी शरीराच्या हृदयातील डॅश हा कप्पा मोठा व जाड भित्तिका असलेला असतो. या प्रश्नासाठी पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 डावे अलिंद, पर्याय क्रमांक 2 डावे निलय, पर्याय क्रमांक 3 उजवे अलिंद, पर्याय क्रमांक 4 उजवे निलय. आणि आपली वेळ सुरू होत आहे आत्ता. तर करेक्ट उत्तर जे आहे ते आहे डावे निलय, ऑप्शन नंबर 2. लक्षात घ्या, ऑप्शन नंबर 2 जे आहे ते डावे निलय. लक्षात घ्या, आपल्या शरीरात अशुद्ध रक्त सर्वात प्रथम जे येतं ते म्हणजे उजव्या आलिंदामध्ये. उजव्या आलिंदापासून पहा, उजव्या आलिंदांपासून काय होतं तर उजव्या निलयाकडे रक्त जातं, उजव्या निलयाकडून डाव्या आलिंदाकडे रक्त जातं आणि सर्वात शेवटी डाव्या निलयाकडे रक्त येतं. आणि डाव्या निलयाकडे आलेलं रक्त जे आहे ते अतिशय म्हणजे शुद्ध रक्त असतं. ओके, तर डाव्या निलयाकडे आलेलं रक्त शुद्ध असतं, कारण मगाशीच मी सांगितलं डाव्या बाजूला शुद्ध रक्त असतं आपलं. तर डावे निलयाकडे शुद्ध रक्त आलेलं असतं आणि हे डावे निलय हे संपूर्ण शरीराला रक्त पोहोचवण्याचं काम करतं. मग जर का ते संपूर्ण शरीराला रक्त पोहोचवण्याचं काम करत असेल तर तेवढी क्षमता त्याच्याकडे असायला हवी. आणि तेवढी क्षमता त्याच्याकडे असण्यासाठीच या डाव्या निलयाचा जो आहे तो कप्पा जो आहे तो मोठा आणि जाड भित्तिका असलेला असतो, कारण की त्याच्यावर सर्व जबाबदारी असते संपूर्ण शरीराला शुद्ध रक्त पुरवण्याची. आणि त्यामुळेच डावे निलय जे आहे हा हृदयातील सर्वात मोठा कप्पा असतो आणि याची भित्तिका देखील जाड असते. ओके, तर ठीक आहे, आता आपण पुढच्या प्रश्नाकडे येऊया. प्रश्न क्रमांक 10 तुमच्यासमोर आहे. जमिनीवरील सर्व प्राण्यांमध्ये डॅश या प्राण्याचे हृदय सर्वात मोठे असते. यासाठी पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 हत्ती, पर्याय क्रमांक 2 वाघ, पर्याय क्रमांक 3 जिराफ, पर्याय क्रमांक 4 हरिण. आणि आपली वेळ सुरू होत आहे आत्ता. आणि करेक्ट उत्तर तुम्हाला माहितीच असेल, ऑप्शन नंबर 3 जिराफ. जिराफ जे आहे, लक्षात घ्या, पुन्हा लक्षात घ्या, प्रश्न जे आहेत ना ते व्यवस्थित वाचले पाहिजेत. फक्त मी असा प्रश्न असता की प्राण्यांमध्ये डॅश या प्राण्याचे हृदय सर्वात मोठे असते, तर प्राणी म्हणजे सर्व जमिनीवरील पाण्यातील हवेतील असे सर्व प्राणी एकत्रित येतात. आणि त्यावेळेस माझं उत्तर जिराफ नसतं तर देवमासा. ओके, म्हणजे ब्लू व्हेल. ओके, ब्लू व्हेल किंवा देवमासा हे उत्तर आलं असतं, कारण की प्राण्यांमध्ये देवमासाचे हृदय सर्वात मोठे आहे. परंतु जर का प्रश्न असा तुम्हाला क्लिअरली सांगितलेला असेल की जमिनीवरील सर्व प्राण्यांमध्ये, तर जमिनीवरील सर्व प्राण्यांमध्ये मात्र जिराफ या प्राण्याचं हृदय जे आहे ते सर्वात मोठे असते. लक्षात घ्या, इथे हत्तीसुद्धा आलेला आहे. मोस्टली वाटतं हत्तीचं मोठं असेल. डायनासॉर सारखा जरी प्राणी आपल्याला इथे आला म्हणजे ऑप्शन आला तरी देखील लक्षात घ्या जिराफ या प्राण्याचं हृदय काय आहे सर्वात मोठे असते. आणि फक्त प्राणी विचारले असतील तर मात्र मग काय येणार आहे आपलं, तर ब्लू व्हेल किंवा देवमासा या प्राण्याचं काय आहे हृदय सर्वात मोठे असते. तर लक्षात घ्या, जसा प्रश्न असेल त्याप्रमाणे आपली उत्तरही वेगवेगळे म्हणजे चेंज होत असतात. तर प्रश्न व्यवस्थित वाचत चला आणि व्यवस्थित अभ्यास करा. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये खूप लवकरच भेटणार आहोत. पण तोपर्यंत स्टे वेल, स्टडी वेल. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर आणि कमेंट करायलाही विसरू नका. चला तर मग भेटूयात लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.